पहा, कारण पुढे प्रश्न तयार झालेला आहे आणखी. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे व्यवसायाच्या अनेक संधी कशा पद्धतीनं उपलब्ध होऊ शकतात. प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य करू शकतो आपण आणि व्यवसायाच्या कोणत्या संधी प्राप्त होऊ शकतात, कोणकोणत्या क्षेत्रात प्राप्त होऊ शकतात, त्यावर सुद्धा 3 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर पहा, 4 क्षेत्र साधारणपणे आपल्या पुस्तकामध्ये दिलेली आहेत, ज्या क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या विविध संधी उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून लोकांना प्राप्त होऊ शकतात. तर ती 4 क्षेत्र कोणती? व्यवसायाची, ज्या क्षेत्रामध्ये उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून व्यवसायाच्या संधी प्राप्त होऊ शकतात. कारण क्षेत्र असावं लागतं तर काम करण्याची संधी प्राप्त होते. जसं शिक्षणाचं क्षेत्र आहे, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी विविध रूपाने प्राप्त होते. बरोबर आहे. शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, पर्यवेक्षक असतील, बरोबर आहे, तंत्रज्ञ असतील, या माध्यमातून. तसं कोणतंही क्षेत्र असावं लागतं तिथं काम करण्याची संधी प्राप्त होते. बरोबर आहे. मग आपल्या पुस्तकात जी 4 व्यावसायिक क्षेत्र दिलेली आहेत, ज्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या विविध संधी प्राप्त होऊ शकतात उपयोजित इतिहासाच्या माध्यमातून, ती 4 क्षेत्र म्हणजे अभिलेखागार आणि संग्रहालय. दुसरे ऐतिहासिक वारसांचे जतन व संवर्धन करण्याचं क्षेत्र असेल. तिसरं पर्यटन आणि आतिथ्य हे क्षेत्र असेल, किंवा मनोरंजन व संपर्काची माध्यमे. या 4 क्षेत्राच्या अनुषंगाने व्यवसायाच्या अनेक संधी प्राप्त होऊ शकतात. बघा, अभिलेखागार आहे तर अभिलेखागारासाठी अनेक कुशल अशा लोकांची गरज असते. मग अभिलेखागारासाठी अभिलेखागार व्यवस्थापकाची गरज असते, कारण अकुशल व्यक्ती व्यवस्थापन करू शकत नाही. याला विशिष्ट प्रकारच्या ज्ञानाची, कौशल्याची आवश्यकता असते, शिक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता असते. बरोबर आहे. अभिलेखागाराचं व्यवस्थापन करणं असेल म्हणजे ती संधी प्राप्त होऊ शकते. व्यावसायिक क्षेत्र काय आहे? अभिलेखागार. अभिलेखागारामध्ये व्यवसायाची संधी काय म्हणून प्राप्त होऊ शकते? अभिलेखागार व्यवस्थापक. अकुशल कर्मचारी पुष्कळ असतात, शेकडो असतात, म्हणजे त्यांना पण संधी प्राप्त होते. पण जे कुशल आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत, ज्ञानी आहेत, माहिती ज्यांना आहे, माहितीगार आहेत, अशा लोकांना कोणत्या संधी प्राप्त होतात? संग्रहालय आहे तर संग्रहपाल लागतो संग्रहालयासाठी. ठीक आहे. ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन करायचं आहे, इतिहासकार. अभियंते, इंजिनियर, कारण कोणतीही वस्तू, कोणतीही वास्तू तिचा जीर्णोद्धार करायचा आहे, पुनर्बांधणी करायची, तेही त्याचं मूळ स्वरूप न बदलता म्हटल्यानंतर त्या ठिकाणी स्थापत्य विशारद सुद्धा लागतात. कारण प्रत्येक प्रकारच्या इमारतीचं बांधकाम हे वेगळं असतं आणि प्राचीन काळात वापरण्यात आलेलं जे तंत्रज्ञान आहे ते आजकालच्या तंत्रज्ञानापेक्षा वेगळं होतं. बरोबर आहे. आणि त्यामुळं त्याचंही ज्ञान असणं, नंतर संपूर्ण इमारत कोसळेल ना, जीर्णोद्धार राहिला बाजूला. त्याचं जतन आणि संवर्धन करण्याचा हेतू खूप चांगला आहे, पण कसं करायचं त्याचं जतन आणि संवर्धन, त्याची पुनर्बांधणी त्याचं मूळ स्वरूप न बदलता कशी करायची, यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी लागतात ती तज्ज्ञ मंडळी, स्थापत्य विशारद. वेगवेगळ्या बांधकामाच्या शैलीचं ज्यांना ज्ञान आहे. चर्चची बांधकाम शैली वेगळी आहे, गुरुद्वाऱ्याची वेगळी आहे, मंदिराची वेगळी, मशिदीची वेगळी आहे, स्तूपाची वेगळी आहे, विहाराची वेगळी आहे, शाळेची वेगळी आहे, घराची वेगळी आहे, कचेरीची वेगळी आहे. बरोबर आहे.
स्थापत्यशैल्या वेगवेगळ्या असतात, त्याचं ज्ञान पाहिजे. ठीक आहे. मध्ययुगातल्या स्थापत्यशैली वेगळ्या प्रकारच्या आहेत, प्राचीन काळातल्या वेगळ्या प्रकारच्या, आधुनिक काळातल्या वेगळ्या प्रकारच्या, बरोबर आहे. याचं ज्ञान असलेली मंडळी ऐतिहासिक वारशाचं जतन आणि संवर्धन करण्याच्या कामी मदत करीत असते. कायदे तज्ज्ञ लागतात. कारण निरनिराळ्या समाजातल्या आचार नियमांचं, कायद्यांचं आधी भान राखावं लागतं, बरोबर आहे. आणि त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बदल करावे लागतात. त्या ठिकाणच्या लोकांची मानसिकता, त्या मानसिकतेतून त्या ठिकाणी निर्माण झालेले आचाराचे नियम, कारण आधी विचार आणि त्यानंतर आचार, बरोबर आहे. म्हणजे त्या नियमातून त्या ठिकाणच्या लोकांची विचारसरणी सुद्धा कळू शकते. त्याच्यामुळं कायद्यांचं, नियमांचं ज्ञान असणारी मंडळी पाहिजे. समाजाचा अभ्यास करणारी समाजशास्त्रज्ञ मंडळी पाहिजे. समाजाची जडणघडण समजण्यासाठी कशा पद्धतीनं समाजाची मानसिकता घडत गेली आहे, कशा पद्धतीनं समाजाचा विकास झालेला आहे याचं ज्ञान असणारी, वेगवेगळ्या समाजाचं विकासाचं ज्ञान असणारी समाजशास्त्रज्ञ मंडळी, छायाचित्रकार असले पाहिजेत, छायाचित्रण तज्ज्ञ असले पाहिजेत. म्हणजे अशा अनेकानेक मंडळींचा या व्यावसायिक क्षेत्रामध्ये उपयोग होतो. म्हणजे या क्षेत्राला उपयोग होतो त्यांचा, आणि त्यांना सुद्धा या व्यावसायिक क्षेत्रांचा उपयोग होऊ शकतो. ठीक आहे. यावरती आपल्याला 3 गुणांसाठी सविस्तर उत्तरे लिहा हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. शेकडो अकुशल लोकांना सुद्धा या ठिकाणी रोजगार मिळतो. पण ही सगळी मंडळी कशी असते? ही तज्ज्ञ मंडळी असते, कुशल असते. आपल्या बुद्धिचातुर्याच्या, कौशल्याच्या आणि ज्ञानाच्या, तज्ज्ञतेच्या बळावर त्यांच्या तज्ज्ञतेचा, त्यांच्या ज्ञानाचा फायदा समाजालाही आणि स्वतःलाही करून देण्याचं काम ते करीत असतात. आपल्या पुस्तकामध्ये मुलांनो 3 चौकटी दिलेल्या आहेत तुमच्या माहितीसाठी. एक पहिली चौकट आहे ती मेसोपोटेमिया या ठिकाणी, मेसोपोटेमिया ही संस्कृती प्राचीन अशी. त्या मेसोपोटेमियाच्या संस्कृतीमध्ये ऊर या ठिकाणी, मेसोपोटेमिया म्हणजे आजचं इराक, आज त्याला आपण इराक असं म्हणतो, या ठिकाणी ऊर नावाचं क्षेत्र आहे. त्या ऊर या क्षेत्रामध्ये ब्रिटिश वसाहतीच्या काळामध्ये एक ब्रिटिश पुरातत्वज्ञ लिओनार्ड ओली या लिओनार्ड ओलीनं 1922 ते 1934 या 12 वर्षाच्या काळामध्ये त्या ठिकाणी उत्खनन केलं आणि जगातलं सगळ्यात प्राचीन असं, प्राचीन म्हणजे किती, इसवी सन पूर्व 6व्या शतकातलं एक संग्रहालय त्याला आढळलं. जे संग्रहालय मेसोपोटेमियाची राजकन्या एनिगॉल्डी हिनं निर्माण केलेलं होतं. आणि ती स्वतःच, राजकन्या स्वतःच त्या संग्रहालयाची संग्रहपाल होती. अनेक प्राचीन वस्तू बघा, हे इसवी सन पूर्व 6व्या शतकातले. आणि संग्रहालयामध्ये वस्तू कुठल्या असतात? त्या शतकातल्या असतात का, त्या दशकातल्या असतात का? ज्या दशकामध्ये त्या संग्रहालयाची निर्मिती झाली नाही त्याच्या पूर्वीच्या शतकातल्या त्या वस्तू असतात. म्हणजे किती प्राचीन वस्तू या मेसोपोटेमिया या प्राचीन संस्कृतीमध्ये सापडलेल्या ऊर या ठिकाणच्या संग्रहालयामध्ये होत्या. आणि दुसरी गोष्ट वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकातलं एका राजकन्येनं, एनिगॉल्डीजीचं नाव, तिनं निर्माण केलेले संग्रहालय, त्यात असलेल्या प्रत्येक वस्तूच्या जवळ त्या वस्तूची माहिती सांगणाऱ्या मातीच्या वटिका आहेत, क्ले टॅबलेट. ज्या मातीच्या वटिकांवरती
शेजारी ठेवलेली वस्तू, त्या क्ले टॅबलेटच्या शेजारी असणारी जी वस्तू आहे ती कशापासून बनलेली आहे, तिचा उपयोग काय, ती कशा पद्धतीनं वापरली जायची, कोणकोणत्या घटकांचा ती वस्तू बनवण्यासाठी उपयोग करण्यात आलेला आहे, अशी अनेक प्रकारची माहिती, सविस्तर अशी माहिती त्या मातीच्या वटिकांवरती, क्ले टॅबलेट्स वरती लिहिलेली अशी आढळून आली. जे सर्वात प्राचीन संस्कृती, तिच्यातलं सगळ्यात तिचं प्राचीनत्व कथन करणारा, इतिहास कथन करणारा असा हा ऊर या ठिकाणचा हा संग्रहालयाचा भाग. पुढची चौकट दिलेली आहे आपल्या भारतातलं इंडियन म्युझियम, जे म्युझियम ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधण्यात आलं. इमारत दाखवलेली आहे आपल्या पुस्तकातल्या चौकटीमध्ये. ती जी इमारत आहे 1905 मध्ये तिचं छायाचित्र घेतलेली अशी इमारत आहे. पण 1814 मध्येच या इंडियन म्युझियम ची स्थापना करण्यात आली. इंडियन म्युझियमची स्थापना कुठं करण्यात आलेली आहे? कोलकाता या ठिकाणी, ज्याला त्या काळात कलकत्ता असं म्हटलं जायचं. कुणी केली? एशियाटिक सोसायटी नावाची एक संस्था होती. एशियाटिक सोसायटी, या सोसायटीच्या मार्फत या इंडियन म्युझियमची स्थापना करण्यात आलेली आहे. कुणी केली? एक डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञ होता, ज्याचं नाव आहे नॅथानियल उलिक. नॅथानियल उलिक या डॅनिश वनस्पतीशास्त्रज्ञांनी एशियाटिक सोसायटीच्या मार्फत कलकत्ता या ठिकाणी इंडियन म्युझियम, म्युझियम म्हणजे संग्रहालय, याची स्थापना केलेली आहे. पहा, यासोबतच आमच्या भारतामध्ये अभिलेखागारांची पण स्थापना झालेली आहे. आशिया खंडातलं सगळ्यात मोठं अभिलेखागार म्हणून नवी दिल्ली या ठिकाणी असलेल्या आपल्या अभिलेखागाराचं नाव घेतलं जातं. बरोबर आहे? आपण हे मागच्या वर्षी 9वीत शिकलेलं आहे. दिल्लीला आहे सगळ्यात मोठं अभिलेखागार, आपल्या भारतातलं राष्ट्रीय अभिलेखागार आहे ते. अभिलेखागारामध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी असतात? ऐतिहासिक कागदपत्र असतात, दप्तर असतंय, दप्तरचा अर्थ रेकॉर्ड्स, फाईल्स ज्याच्यात नोंदी केलेल्या असतात, ठीक आहे. आणि जुने चित्रपट, अभिलेखागारामध्ये जे जुनी ऐतिहासिक कागदपत्रे तर असतातच, त्यासोबत दप्तर म्हणजे रेकॉर्ड्स, फाईल्स, दप्तर आणि जुने चित्रपट. आता हे जुने जे चित्रपट आहेत ते जुने चित्रपट चांगल्या पद्धतीने व्यवस्थित जतन करता यावेत या दृष्टिकोनातून भारत सरकारने पुणे या ठिकाणी नॅशनल फिल्म आर्काइव्ह, आर्काइव्ह म्हणजे संग्रहालय, नॅशनल राष्ट्रीय, फिल्म म्हणजे चित्रपट संग्रहालय, याचं कार्यालय भारत सरकारच्या नॅशनल फिल्म आर्काइव्हची कचेरी, तिचं कार्यालय हे पुणे या ठिकाणी 1964 मध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे. पुणे या ठिकाणी तिचं कार्यालय आहे. 3 गोष्टी या नॅशनल फिल्म आर्काइव्हच्या माध्यमातून साध्य केल्या जातात. एक, जे जुने चित्रपट आहेत ते गोळा केले जातात, ते जतन करून ठेवले जातात. दुसरं काम या फिल्म आर्काइव्हच्या मार्फत जे चालतं ते त्या चित्रपटांचं वर्गीकरण केलं जातं. आणि तिसरं, चित्रपट संस्कृतीचा प्रसार करण्याचं काम या नॅशनल फिल्म आर्काइव्हच्या माध्यमातून होतं. तुम्ही म्हणाल जुने चित्रपट कशासाठी जतन करून ठेवले जातात? आधी गोळा करणं, त्याचं जतन करणं, त्याचं वर्गीकरण करणं आणि चित्रपट संस्कृतीचा प्रसार करणं, हे कशासाठी? बघा, कोणताही चित्रपट हा त्या काळातल्या समाज व्यवस्थेचं, त्या काळातल्या राजकीय व्यवस्थेचं, आर्थिक व्यवस्थेचं, त्या काळातल्या संस्कृतीचा हा आरसा असतो. बरोबर आहे?
त्याचे पडसाद, समाजाचे पडसाद त्या चित्रपटामध्ये उमटतच असतात. ते चित्रपटांमधून दाखवलेलंच असतं त्या काळातल्या परिस्थितीच्या संदर्भातलं चित्रण. बरोबर आहे. म्हणजे एखादा चित्रपट त्या काळातली राजकीय परिस्थिती सांगतो, त्या काळातला निसर्ग त्याचं सुद्धा दर्शन घडतं आपल्याला, किंवा त्या काळातल्या लोकांची मानसिकता, भावनांचं अभिव्यक्तीकरण कशा पद्धतीनं होतं त्या काळामध्ये, या संदर्भामध्ये आपल्याला माहिती कळते. श्यामची असा एक चित्रपट आहे समजा. श्यामची या चित्रपटातून फक्त साने गुरुजीचं चरित्र कळतं असं नाही, तर त्या काळातला कोकण, त्या काळातला महाराष्ट्र, कोकणातल्या लोकांचे स्वभाव, त्यांचा व्यवहार, त्यांचं वर्तन, या अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात त्या काळातली सामाजिक परिस्थिती, सामाजिक प्रश्न, आर्थिक स्थिती, अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात आपल्याला एखाद्या चित्रपटाच्या अनुषंगाने माहिती मिळू शकते. आणि तो त्या काळातला काय असतो? इतिहासच असतो ना. त्या काळातलं जे वर्तमान आहे ते आमच्यासाठी काय आहे? इतिहासच आहे. आणि अशी ऐतिहासिक माहिती आम्हाला त्याच्यातून प्राप्त होऊ शकते, विविध क्षेत्रातली, विविध परिस्थितीच्या अनुषंगाने. बरोबर आहे. म्हणून तिचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम हे भारत सरकारच्या फिल्म आर्काईव्ह, नॅशनल फिल्म आर्काईव्ह या विभागामार्फत केलं जातं. पहा मुलांनो, या ठिकाणी आपण 2 गुणांची तशी तयारी दोन प्रश्नांची तयारी केली आहे. एक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून ज्या कोणत्या गोष्टी साध्य करता येतात त्या 5 गोष्टी 3 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो प्रश्न. आणि उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे व्यवसायाच्या ज्या अनेक संधी प्राप्त होतात त्या कशा पद्धतीनं प्राप्त होतात, क्षेत्र कोणती आणि संधी कोणत्या, या अनुषंगाने आपण माहिती पाहिली. 3 गुणांसाठी याच्यावरही प्रश्न विचारला जातो, किंवा रिकाम्या जागासाठी सुद्धा प्रश्न विचारले जातात. ऊर या ठिकाणचं संग्रहालय असेल, किंवा लिओनार्ड उली हा त्या ठिकाणचा उत्खनन करणारा पुरातत्वज्ञ असेल, ज्याच्या मार्गदर्शनाखाली उत्खनन झालं, किंवा एनी गॉल्डी ही त्या ठिकाणची संग्रहपाल असेल. आपलं भारतातलं पहिलं संग्रहालय इंडियन म्युझियम जे कोलकाता या ठिकाणी स्थापन झालं, ते कोणी स्थापन केलं त्याच्या संदर्भात माहिती असेल, नॅथानियल उलिक याने स्थापन केलं. बरोबर आहे. त्यासोबत नॅशनल फिल्म आर्काईव्ह, त्याची कचेरी कुठं आहे? पुणे या ठिकाणी आहे. याच्यावरती सुद्धा रिकाम्या जागांची विधानं विचारली जाऊ शकतात. ठीक आहे. या ठिकाणी आपलं इतिहासाचं 3रं प्रकरण संपलेलं आहे. आपण इथंच थांबूया. ठीक आहे. हॅव अ नाईस डे.